कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दाभोळ मुंबई बसला रात्री 1च्या सुमारास अपघात, बस पलटी होऊन 25 ते 30 प्रवासी जखमी। पेणमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या, पोलिसांकडून 4 तासात हत्येचा छडा। महाड MIDC परिसरात बांगलादेशींची धरपकड, पोलिसांचे सर्च ऑपरेशन जारी। आणि मत्स्य विभाग पोलीस दलाला दिल्या सूचना, मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद। पाहुयात सविस्तर वृत्त। दाभोळ मुंबई बसला रात्री 1च्या सुमारास अपघात झालाय। बस पलटी होऊन 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत। जखमींना मंडणगड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता। ही बस दापोली डेपोची बस असल्याचं सांगितलं जातंय। चालकाच्या चुकीमुळे बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ST महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला। पंचनाम्याचं काम सुरू करण्यात आलंय। बस रात्री 11:30 वाजता दापोलीतून सुटली होती। दाभोळ वाया मंडणगड मार्गे मुंबई जाणाऱ्या बसला हा अपघात झालाय। नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना 16 वर्ष मित्राने आपल्या 14 वर्ष मित्राकडे पैशाची मागणी केली। त्याने नकार दिला असता 16 वर्ष मित्रानं त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीच तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। पोलिसांच्या माहितीनुसार गणेश चुणारे हा इयत्ता 8वीत शिकत असून पेण तालुक्यातील फडस डोंगरी येथील रहिवासी आहे। पेण शहरातील एका खासगी शाळेत तो शिकत असून शुक्रवारी सकाळी 7 वाजता तो घरातून निघाला होता। 11 वाजता तो घरी परतलाही। पुन्हा दुपारी 2:30च्या सुमारास तो आई ज्या ठिकाणी बांगड्या विक्रीचा व्यवसाय करत होती तिथे जेवणाचा डबा घेऊन गेला आणि त्यांना तो दिला। त्यानंतर तो रात्री 9 वाजेपर्यंत घरी न परतल्याने पेण येथील बाजारात तसेच इतर ठिकाणी त्याची शोधाशोध केली, मात्र तो मिळाला नाही। शनिवारी सकाळी 9:30 वाजता गणेशचा मृतदेह हा कासार तलावाजवळ आढळला। गणेश नियमित शाळेत जात होता, तर वाडीतील मित्र जतीन, अमन, अनिरुद्ध आणि सूरज नावांच्या मुलांसोबत तो नेहमी फिरत होता। गणेश आणि त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचं, बॉड म्हणजे चप्पलला लावायचे सोल्युशन, गांजा, सिगरेट पिण्याचे व्यसन होते। गणेश याच्या हत्येची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे वेगानं सुरू केली। या प्रकरणी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले। पोलीस पथकानं लावलेल्या सापळ्यात गणेशचाच अल्पवयीन मित्र अडकला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला। दिनांक 10/1/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की साई मंदिर येथे बाजूला झुडपामध्ये एक मुलाचा मृतदेह पडलेला आहे। आम्ही त्वरित घटनास्थळी गेलो। घटनास्थळी बघितलं असता एक 10 ते 15 वर्षाच्या मुलाचा तिथे त्याच्या थरात मृतदेह आम्हाला मिळून आला। त्याचे ओळख पटवली असता तो गणेश बाळू चुनारे, वय वर्ष 14, राहणार फणस डोंगरी येथील असल्याचं आम्हाला निष्पन्न झाले। त्या ठिकाणी सदर आईवडिलांकडून त्याची ओळख पटवून घेतली। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा रजिस्टर नंबर 9/2025 कलम 103(1) या भारतीय न्याय संहिता अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्याचे सर्व मित्र कंपनी तो जे होते पेनमधले त्यांना चौकशीत आम्ही बोलवण्यात आले। घटनास्थळी आम्ही बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड यांनाही पाचारण करण्यात आले। परिस्थिती जिल्ह्यात काही काय पुरावे मिळतात ते आम्ही सर्व गोळा केले। त्यानंतर पेनमध्ये एकूण 70 ते 75 कॅमेरे आम्ही चेक केले, प्रायव्हेट आणि जे नगर परिषदेने लावलेले ते असे कॅमेरे आम्ही चेक केले। एकूण यासाठी आम्ही 4 पथक कार्यान्वित करण्यात आले होते माननीय ADP सर कोंपेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली। गुन्ह्याचा तपास चालू असताना जे आम्ही
मुलं त्याचे जे मैताचे मित्र होते त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता एक त्याचा मित्र राहणार खरुशी अल्पवयीन आहे, त्याचं वय आहे 15 वर्ष, त्यामुळे अल्प त्याचं नाव एक्सपोज करता येणार नाही, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली केली. गुन्ह्याचं कारण होतं, त्याने गुन्ह्याचं कारण सांगितलं की त्याला मैताला एक सोल्युशन, बॉन्ड सोल्युशन जे हार्डवेअर दुकानात मिळतं त्याची नशा होती आणि ते त्याला पाहिजे होतं पिण्यासाठी, नशा करण्यासाठी. हार्डवेअरमधून ते असे सोल्युशन मिळतात आणि लहान मुलं त्याच्या व्यसनाधीन होत आहेत आणि त्याच्यामुळे असा प्रकार घडला. ते सोल्युशन पिण्यासाठी त्याने पैसे मागितले असतात, त्याचा राग मनात येऊन त्याने काठीने त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ते त्याने स्वतः कबूल केले आणि त्याने त्याच्यानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मयत झाल्याने तो तिथून निघून गेला. गुन्ह्याच्या तपासामध्ये चौकशीमध्ये त्याने सदरचा गुन्हा केल्याचा कबूल केला आणि एकंदरीत याच्यामध्ये फक्त व्यसनासाठी पैसे मागितलेले होते आणि व्यसन असंच सिगारेट किंवा ते सोल्युशन किंवा बटन किंवा मग असंच प्रकारचं सोल्युशन वगैरे असं अंमली पदार्थाचं सोल्युशन या कारणासाठी त्यांनी छोटे छोटे मुलं जे त्यांचं वय 10 ते 15 वर्ष वय यांनी हे प्रकार केल्याचं समोर आलेलं आहे. तरी सर्व एक पालकांना विनंती किंवा आवाहन करेल, आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या. ते त्यांच्याकडे जे पैसे त्याच्याकडून ते कुठला व्यसन करतात ते नाही याचे थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे. रायगडच्या महाडमध्ये बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. महाड MIDC पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पिंपळदरी परिसरातून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. सध्या म्हाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. तिथे सर्वजण काम करीत होते. या कन्स्ट्रक्शन साईटवर 83 लोक काम करीत आहेत. या सर्वांना तसंच कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना महाड MIDC पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. काही दिवसांपासून परराज्यातील बोटी रत्नागिरी जलधी क्षेत्रात मासेमारी करताना आढळून आल्या. त्यानंतर मत्स्य विभाग आणि पोलीस दलांनी त्यांच्यावर कारवाई केली. यावर मंत्री उदय सामंत यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. पाहूया. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा पोलीसला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडल्यानंतर त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना पकडले, मत्स्य विभागाला त्यांनी सहकार्य केलं. परंतु ही सारखी काही पोलीस विभागाची जबाबदारी नाही आहे. मत्स्य खात्यानं देखील जे संचालक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ज्यावेळी मलपीच्या किंवा कर्नाटकच्या बोटी ह्या आपल्याकडे येत आहेत हे आता सांगण्याची गरज नाही आहे. एक ॲप एवढं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे की कुठची बोट कुठं मासेमारी करते हे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की या बोटी ज्या आतमध्ये येत आहेत यांना बरदस्त कोणाचा आहे का, त्याच्यामध्ये पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे. कारण एकदम बोटी आल्या आणि त्यांनी दादागिरी केली, दादागिरी तर मोडीत काढलीच पाहिजे, त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. दादागिरी मोडीत काढून परत अशी भूमिका कोण घेणार नाही, अशी कारवाई झाली पाहिजे, त्याच्याबद्दल देखील माझं काय म्हणणं नाही. पण हे सगळं करताना आपल्याकडे जर एवढं स्ट्रॉंग आधुनिक ॲप आहे तर आपल्या फिशरीज डिपार्टमेंटला हे कळलं पाहिजे होतं की मलपीच्या बोटी आपल्याकडे आपल्याकडे येत आहेत. ते आलेली कळल्यानंतर तुम्ही पाठवता एक बोट, ते पाठवतानाच त्यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे अजून फोर्स द्या. जी सिस्टीम नंतर आपण राबवली, अनेक मच्छीमारांच्या बोटी घेतल्या, अनेक मच्छीमारांच्या बोटीमध्ये मच्छीमार त्यांना वाचवायला गेले, हे पहिल्याच वेळी होऊ शकलं असतं. त्याच्यामुळं एखाद्या अधिकाऱ्याला एकट्याला जर सिंगम बिंगम व्हायचं असेल तर तसं काय ते होता येत नाही. त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागते आणि याच्यामध्ये नंतर पोलिसांनी लक्ष घातल्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तर म्हणून माझी सूचना आहे फिशरीज खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येत आहेत ते ज्यावेळी आपल्याला इंडिकेट होतं त्याच वेळी त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली पाहिजे. सर, हा पावसमधील घडलेले प्रकार आहे, पण मिरकरवाडा बंदरात कस्टमने 2 बोटी पकडल्या, त्याच्यात लाखो किमतीच्या चायना लाईट होत्या. म्हणजे त्या मोठ्या त्याच्यावर पण कारवाई झाली ना, आणि ते वापरणारे स्थानिक होते. बोटी पहिली गोष्ट अशी आहे की एलईडीच्या बाबतीमधलं आमचं धोरण हे स्पष्ट आहे की एलईडीचा वापर करून मासेमारी होऊ नये. समुद्रामध्ये तिघांची जबाबदारी असते, पोलीस, कस्टम आणि मत्स्य विभाग. तिघे वेगवेगळे तिघांमध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सगळ्या घटना घडतात.
मी सांगितलं ना की ज्यावेळी बोटी ॲपवर दिसल्या त्याच वेळी जर पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं तर पुढचा हा प्रसंगच घडला नसता. बोटीचा नंबर एक आणि कागदपत्र एक असा प्रकार इथं समोर. नाही, त्याच्यावर कारवाई होईल ना. त्याच्यावर जे जे काही खोटं असेल, खोटं नाटं झालं असेल तर सगळ्या याच्यावर कारवाई होईल. पण आता काजी साहेबांनी मुद्दा विचारलेला माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की जर 12 नॉटिकल माईलच्या बाहेरून आत बोटी येत आहेत आणि ते आपल्याला इंडिकेट होत आहेत त्याचवेळी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील तळगाव या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी विना परवानगी उत्खनन केल्याचा आरोप जमीन मालक मंगेश लोळगे यांनी केला. मागील 8 दिवसांपूर्वी मंगेश लोळगे यांच्या जमिनीत वाडीतील सरपंच आणि सदस्यांनी कोणतीही परवानगी न घेता विना परवानगी उत्खनन करून त्यांच्या जमिनीतील सागवानी झाडे तसेच इतर झाडांची देखील तोड केल्याची माहिती मंगेश लोळगे यांनी दिली. तसेच लोळगे यांनी गुरांसाठी ठेवलेले गवत देखील अज्ञाताने जाळून टाकले. या घडलेल्या प्रकाराबद्दल पूर्ण चौकशी करण्याची मागणी लोळगे कुटुंबियांनी केली असून न्याय मिळावा अशी याचना यावेळी करण्यात आली. डायरेक्टली गडगा तोडणार, झाडं तोडणार, ही कुठली जोर जबरदस्ती आहे? म्हणजे गरीबाला काहीच नाही का? व्हॅल्यूच नाही आहे? न्याय नाही आहे? इथे असंच ठरवलंय का की गरीबाला न्याय नाही म्हणून? पोलीस पाटील पण आमच्या बाजून नाही. पोलीस पाटलांनी जे काय बोलायचं होते ते त्यांच्याशी बोलले, त्यांनी तरी पण ऐकलं नाही. ऍटलीस्ट पोलीस पाटलाचं बरं, खोदकाम कशाने झालंय? हे सगळं जेसीबी केले ते गेल्या हप्ताला गेल्या आज 8 दिवस झाले बरोबर. रविवारी. म्हणजे 8 दिवसापासून तुम्ही कंप्लेंट वगैरे कंप्लेंट केलेली आहे सर्व. 6 तारखेला मी तुम्हाला सगळं लेटर दाखवते. आणि पहिली मीटिंग झाली तेव्हा त्या लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं. म्हणजे असं लिहिलं आहे त्या पत्रामध्ये. मी तुम्हाला लेटर पण दाखवते. हे बघा, त्यांनी लेटर पण लिहिलंय. तेव्हा आम्ही रोड नाही बोललो. ही मुंबईला मीटिंग झालेली आहे. हे सगळं सदस्य होते. त्यांनी लेटर वरती असं पण लिहिलंय की आम्ही तुमच्या जमीन देत नाही म्हणून आम्ही तुमच्या सुखदुःखात सामील होणार नाही असं त्यांनी आम्हाला याचा विचार करा. आम्ही बोलत जमीन देणारच नाही आम्ही. यानंतरला आम्ही कोणता निर्णय घ्यावा अशी तुमची इच्छा आहे? की त्यांना असं वाटतं का की हे अशा एवढ्या गोष्टी घडल्या? मीटिंगला बोलवला होता पण हे विषय झाल्यामुळं मी मीटिंगला गेलेला नाही. मीटिंगला कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी येथे शिवरुद्रा टर्फ स्पोर्ट्स क्लब इंडोर ग्राउंडच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी नामदार उदय सामंत यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील घेतला. संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था आयोजित SSC व्याख्यानमाला 2025 हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे हे 30वे आणि खेडमधील 10वे वर्ष होते. स्वर्था जंगम जीवक कांबळे समारोपाच्या कार्यक्रमात तळे हायस्कूल आणि संस्कार मर्चंडे व सार्थक मोरे छत्रपती संभाजी महाराज मिलिटरी स्कूलच्या प्रत्येकी 2 मुलांनी मनोगत व्यक्त केले. 19 हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमास AM शेट्टी CA, डॉक्टर राजेश ओतुरकर MRO नवी मुंबई महानगरपालिका, VD बाईत गट शिक्षण अधिकारी खेड, ईशा बर्थवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कैलास चव्हाण, डॉक्टर संजय मोहिते, सुभाष जगताप या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विक्रांत सकपाळ, शुभम जाधव, सिद्धेश सकपाळ, साहिल सकपाळ, उमेश सकपाळ, सलमेश सकपाळ, महेश गायकवाड, आरती सकपाळ, खुशी सकपाळ, विष्णू सकपाळ, नारायण सकपाळ, सुनील सकपाळ, योगेश सकपाळ, रुपेश तांबट यांनी मेहनत घेतली. तर मित्रांनो, आज आपल्या व्याख्यानमालेचा इथे दुसरा दिवस आहे. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्ञानप्राप्ती करणे. मित्रांनो, आपण सगळे इथं ज्ञानप्राप्ती करण्यासाठी जमले आहोत. ज्ञान हे असं साधन आहे जे आपल्याला आपल्या आयुष्याचं आपल्या आयुष्याचे एक साध्य घडवते. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असाल एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल वेपन वी कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. मित्रांनो, ज्ञान हे असं शस्त्र आहे जेणेकरून आपण आपल्याला अख्ख्या जगाला आपण बदलू शकतो, पण आपण ते आत्मसातच करत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थी अभ्यास करतात, ते फक्त अभ्यास करतात का? ते फक्त अभ्यासच करतात का? ते फक्त आपल्या मनाला होण्यासाठी, आपल्या पालकांना दाखवण्यासाठी अभ्यास करतात.
मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो. अभ्यास केला पाहिजे ते स्मार्ट पद्धतीने. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही कोऱ्या कागदावर लिहून देतो सक्सेस स्वतः तुमच्या पुढे चालत नाही. पण आपण असे करतच नाही. मित्रांनो, सांगतो तुम्हाला, प्रत्येक सूर्य आपल्याला एक नवीन आपल्यासमोर एक नवीन चॅलेंज, एक नवीन कॉम्पिटिशन घेऊन येत असतं. आणि प्रत्येक मावळणारा सूर्य आपल्याला एक नवीन अनुभव देत जात असतो. अशा सूर्याभोवती आपण एक उगवत्या सूर्याला एक नवीन ध्येय ठरवलं पाहिजे आणि मावळणाऱ्या सूर्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय घडलं त्याचे रिवाइज केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मला नाही असं वाटतं, कारण काही जण प्रॅक्टिस करतात पण त्यांना यश नाही मिळत. मी असं म्हणतो, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस परफेक्ट केली असेल तर नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार. नेहरू युवा केंद्र अलिबाग, कौशल्य विकास उद्यमशीलता युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने माँसाहेब जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताहाचे आयोजन स्पर्धा विश्व अकॅडमी या ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रवतेला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला निहा अनिस राऊत उपस्थित होत्या. त्याचबरोबर राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी भारत सरकार तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळे, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहाच्या अध्यक्षा सुचिता साळवी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर नॅशनल यूथ फेस्टिवल 2025 अंतर्गत विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग प्रोग्राममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व युवकांबरोबर संवाद साधतानाचा लाईव्ह कार्यक्रम प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. मी तुम्हाला सांगितलं की फोकस करून स्टडी करा. विवेकानंदांनी काय केलं? फोकस केलं. त्यांच्या कार्यावर त्यांनी फोकस केला. कार्यावर फोकस करून ते कार्य करत गेले. तुम्हाला काय वाटतं की त्यांना काही डिफिकल्टीज आल्या नसतील? त्यांना काही प्रॉब्लेम्स आले नसतील? त्यांनाही प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स आले. तुम्ही बघितलं सावित्रीबाई फुले किती प्रॉब्लेम आला त्या मुलींना शिकवताना. त्यांच्या अंगावर शेत उडवलं, दगडं काय मारली, सहज शिकवलं का त्यांनी? नाही, त्यांनाही प्रॉब्लेम सगळं झेलावं. रायगड जिल्ह्यातील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे राष्ट्रीय युवा दिवस 2025 तसेच स्वामी विवेकानंद जयंती उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अखंड हिंदुस्थानचे दैवत शिवाजी महाराज, देवी सरस्वती, राजमाता जिजाऊ आणि हिंदुस्थानच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेतील 2024 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तसेच क्रीडा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकल्प समन्वयक ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन पुणे यांचे ओंकार बनाईत हे मुख्य प्रवक्ते म्हणून लाभले होते. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे IMC चेअरमन, थर्मॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोपोलीच्या केमिकल विभाग प्रमुख, HR मॅनेजर सुनील कदम, रोह्याचे एक्सेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड विभाग प्रमुख, स्वामी विवेकानंद संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण संस्था रोहा रायगडचे अध्यक्ष सुशील रुळेकर यांच्याप्रमाणेच प्रशिक्षण संस्थेचे पाटील सर, वारे सर आदी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.